टच होईल तेव्हा वीजचा नाश होईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाईफलाईन सार्थक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा चॅनल आपला खास करून फक्त ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकचे ब्लॉग्ससाठी असणार आहे. आणि आजचा हा ट्रेक एक स्पेशल प्लेस आहे जी रामायणाशी निगडीत आहे. तिथे आपण जाणार आहोत. तर माझ्या जोडीला माझा मित्र आहे वैभव, त्याला घेऊन आपण निघणार आहोत. वैभव हाय कर आपल्या पब्लिकला. तर व्हिडिओमध्ये नक्की बनून राहा, आम्ही तुम्हाला सगळं दाखवू जे काही आहे रामायण. असं म्हटलं जातं की जेव्हा प्रभू श्रीरामांनी सीतामातेचा त्याग केला तेव्हा सीतामाता याच पर्वतावर असलेल्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहायला आल्या होत्या. वाल्मिकी ऋषींना आजोबा मानलं जात असे आणि म्हणूनच या पर्वताला आजोबा पर्वत हे नाव पडलं. यात शांत आणि पवित्र परिसरात सीतामातेने आपला वनवास व्यतीत केला. इथली शांतता आणि वाल्मिक ऋषींचा आश्रम आजही त्या काळाची साक्ष देत आहे. आजोबा पर्वत चढणं म्हणजे केवळ एक ट्रेक नाही, तर तो एक पवित्र स्थानाचा प्रवास आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि इतिहासाची आवड असेल तर या आजोबा पर्वताची पायरी एकदा तरी नक्कीच चढावी. समाधी मंदिर ही त्याच्या बाजूचा परिसर सध्या डेव्हलपमेंट चालू आहे. इथे बघू शकता तुम्ही, घराचं काम चालू आहे. आणि हा परिसर तुम्ही फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता. जर तुम्हाला वाटलं सुट्टीला यावा, जेवण वगैरे करावं, तर तुम्ही इथे येऊन बसू शकता. महादेवाचं मंदिर आहे, परिसर सुंदर आहे. गाडी डायरेक्ट आश्रमाच्या इथे येते, फक्त तुम्हाला काळजीने यावं लागेल. आपण पोचलोय कुंडाकडे आणि ही विहीर आहे. विहिरीचा इतिहास असा आहे का पाणी कधी आटत नाही या विहिरीचा. तुम्ही पिऊ पण शकता या विहिरीचा पाणी, पण हा पाणी चांगलं आहे पिण्याचं आणि कधी आटत नाही या विहिरीचं पाणी, असं लोकांची मान्यता आहे इथल्या. चला तुम्हाला मी कुंड दाखवतो. विहीर झाली, कुंड बघूयात आपण. कुंड इकडे खाली शहापूर तालुका. आणि आता जिथे आपण जाणार आहेत खरा ट्रेक करायला, तिथून तुम्हाला कळसुबाई असे बरेचसे 2-3 किल्ले आहेत जे वरून दिसतात. हा कुंड तिथं सीतामाता स्नान करायला यायच्या, पाणी भरायला यायच्या, हीच ती जागा. आणि एकदम शुद्ध पाणी आहे, कारण का डोंगरातून निघते पाणी. हे परिसर एकदम शांत. मला तर आपलं कुंड वगैरे बघून झालेलं आहे. तर आपण आता फायनली आपल्या मेन ट्रेकलाच सुरुवात करतोय. इथून 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे. आणि जागेची स्पेशालिटी अशी आहे का तिथं लवकुश यांचा जन्म झालेला. आणि तिथं एक अशी गोष्ट आहे जी अजून पण त्याची साक्ष देते. तर व्हिडिओमध्ये टिकून राहा शेवटपर्यंत, तुम्हाला लवकुशांचा अवशेष दाखवतो आम्ही.
चला मित्रांनो, फायनली आपला ट्रेक चालू झालेला आहे सीता मातेच्या पाळण्याकडे. ट्रेक थोडासा अवघड आणि जंगलातून आहे. येताना तुमच्यासोबत लागणारं पाणी, खाण्यापिण्याची सोय आणि जेव्हा याल तेव्हा घेऊन या, कारण का तुम्हाला इथे वरती काहीच खाण्यासाठी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःहून ते कॅरी करावं लागेल. तर चला सुरुवात केली आपण. 2 वळण आहेत, तर तुम्हाला सरळ यायचं आहे लेफ्ट साईडनी, राईटला जायचं नाही आहे. थोडंसं अवघड आहे, खडतर आहे जरा. याल तेव्हा प्रॉपर शूज आणि जोडीला फर्स्ट एड किट सगळं घेऊन या, कारण का पूर्ण ट्रेक प्रवास हा दगडांच्यातूनच आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण खर आहे, दगडांच्यातनं वाट आहे. अजून निम्मा टप्पा पण नाही पार केला, दम लागलाय. वैभव पण दमलाय. आम्हाला एक अशी गोष्ट दिसली की जेव्हा तुम्ही याल तेव्हा ती फालतूगिरी कधी करू नका. झाडांवरती नावं किंवा दगडांवरती नावं कृपया करून टाकू नका जेव्हा तुम्ही याल. आपला इतिहास आहे, त्याला जपा. केर कचरा घाण पसरवू नका. या, फिरा, मजा करा, व्हिडिओ बनवा, फालतूगिरी करू नका. निम्मा रस्ता आम्ही पूर्ण केलेला आहे. या जागेचा इतिहास खूपच मोठा आहे. रामायणाशी जुडलेली हिची मुळं आहेत, पण अजून ही जागा एवढी फेमस नाही, कारण कोणता यूट्यूबर इकडे आलेला नाही अजून. आम्ही पहिलेच जे इथला ब्लॉग शूट करतोय, त्यामुळे प्रॉब्लेम असा झालाय का आम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये माहितीच देता येत नाही. काय वैभव, माहिती काय आम्हाला पुरवता येणार नाही तुम्हाला. तुम्ही या, अनुभवा, ट्रेकची मजा घ्या, आजोबा पर्वताचा इतिहास बघा. अतिशय सुंदर अशी जागा आहे. थांबा, वैभव शोधतो वंडी शेकोटीला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या, शेकोटीला घेऊन जा, बिंदास्त, काय प्रॉब्लेम नाही. ज्या जागेवर बसून वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं, ती जागा अजून फेमस नाही जेवढी अयोध्या फेमस आहे. आपल्याला या जागेला फेमस करायची. आपल्या महाराष्ट्रात जागा आहे, शहापूर तालुक्यात जागा आहे. तर व्हिडिओ नक्की शेअर करा, मित्रांना पण दाखवा, तुमच्या फ्रेंड्सला घेऊन या ट्रेकला. जागा एक्सप्लोअर करा, तेव्हाच तुम्हाला समजेल का आपल्या शहापूर तालुक्यात किती प्राचीन आणि श्रीराम प्रभू यांच्या काळातील एक जागा आहे. आपल्याला त्या टोकापर्यंत जायचं आहे आणि आम्ही अजून मध्यभागीच आहेत. व्ह्यू तुम्ही बघू शकता. सह्याद्रीच्या कुशीतील एक रहस्यमय पान म्हणून ज्याला ओळख आहे तो म्हणजे आजा पर्वत. फायनली आपण आपल्या स्पॉटवर
पोचलोय सीता माताचा पाळणा लवकुश. इकडे या सीड्या त्या पाळण्याकडे जातात. व्ह्यू तुम्ही बघू शकता की एवढा हार्ड ट्रेक केल्यानंतर जो काही भेटणारा सुख आहे तो असा दिसतो. हा काय नजारा आहे, ब्युटिफुल. बघू शकता नजारा. पोचलो आपण आपल्या स्पॉटवर. दमलो आहे पण सॅटिस्फॅक्शन आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे नजारा. हे आमचा मुरबाड तालुका जे इकडे दिसते ते मुरबाड तालुका, आणि माझ्या पाठच्या बाजूला शहापूर तालुका या साईडला. अविस्मरणीय असा दृश्य आहे. ट्रेक केल्याचा जो सुख आणि फायदा आहे तो हा आहे. याच पर्वताच्या कुशीत सीतामातेने लव आणि कुश या 2 पुत्रांना जन्म दिला. वाल्मिकी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी ते शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या शिकले. आजही पर्वतावर चढताना आपल्याला सीतामायेचा पाळणा नावाची एक जागा पाहायला मिळते, जी पाहिल्यावर अंगावर काटा येतो. असं वाटतं की आपण थेट रामायण काळात पोहोचलो आहोत. येथे एक नैसर्गिक दगडाची रचना आहे, ज्याला स्थानिक लोक सीतामायेचा पाळणा म्हणतात. पर्वतावर काही ठिकाणी लहान मुलांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतात, जे लवकुश यांचे असल्याचे मानले जाते. तर आपण आलोय, 1.5 तासाचा ट्रेक केला आपण, आणि एवढ्या उंचीवर आलो आपण, तरी पण इथे पाण्याचे कुंड आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट आणि विशेष बाब म्हणजे काय, इथे पाणी. आपण गावामध्ये राहतो आपल्या, तरी पण आपल्याला पाणी लागत नाही बोर लावल्यावर. आपण एवढ्या उंचीवर आलोय तरी पण इथे पाणी आहे. जाण्याचा जो रस्ता आहे एकदम छोटा आणि अवघड आहे. जेव्हा पण याल पाईपला पकडा आणि हळूहळू हळू या. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा कसा रस्ता आहे. पाईप पण लूज झालेले, तिथे काय मेंटेनन्स वगैरे कोण करत नाही आणि चालायचंच आता. आणि एकदम प्राचीन जागा आहे. तुम्ही याल तुम्हाला एकदम नजारा दृश्य एकदम सुंदर असे बघायला भेटतील. या साईडला आहे शहापूर तालुका. आजोबा पर्वत हे लवकुशमुळे हे पडलेलं नाव आहे, मला असं वाटतंय. मला काही इतिहास माहीत नाही एवढा. आणि हा जो दृश्य आहे सांगू नाही शकत शब्दात. एवढा 1.5 तास आपण ट्रेक केला आणि असा दृश्य जर बघायला भेटत असेल, मी म्हणेल प्रत्येकाने यावा, हा ट्रेक करावा आणि आनंद घ्यावा निसर्गाचा. भारी प्लेस एकदम. तर हा होता आजचा ट्रेक आजोबा पर्वत. एक सह्याद्रीतील रहस्यमय पान. आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण आता आम्ही चॅलेंज घेणार आहेत दोघेजण. यावर्षी कमीत कमी 60 ते 70 प्लेसेस फिरायच्या आणि प्रत्येक प्लेसचा एक नवीन युनिक ब्लॉग असेल.
तर तो व्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्ही आजोबा पर्वतला याल का नाही आणि तुम्हाला काय वाटलं याविषयी. तर चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.